नमस्कार। आज आपण बीड जिल्ह्यामध्ये गेवराई तालुक्यात टाकरवन या गावी बीड हॅरो रिपोर्टर न्यूज चॅनलच्या माध्यमाने पोहोचलेलो आहोत आणि या ठिकाणी जो सामाजिक उपक्रम या ठिकाणी राबवलेला दिसतो आहे ते बीड जिल्ह्यामध्ये आर्वी या ठिकाणी असणार शांतिवन प्रकल्पाचे सर्व श्री माननीय दीपकरावजी नागरगोजे काका आज थेट गेवराई तालुक्यामध्ये टाकरवन या गावी या ठिकाणी जल प्रकल्प या मोहिमेसंदर्भात ग्रामीण भागामध्ये अक्षरशः सर्व शेतकऱ्यांना घेऊन सर्व महिलांना या ठिकाणी अगदी शेतामध्ये घेऊन एकत्र करून या ठिकाणी पोहोचलेले आहेत। त्यांच्या या सामाजिक कार्याबद्दल थेट आपण त्यांच्याशी चर्चा करत आहोत। काका नमस्कार। नमस्कार। आपण या परिसरामध्ये पाणी आडवा आणि पाणी जिरवा ही शेतकऱ्यांच्या हिताची जी मोहीम या ठिकाणी राबवत आहात, किती दिवसापासून आपण या बीड जिल्ह्यामध्ये असे सामाजिक उपक्रम राबवत आहात हे थोडंसं आमच्या बीड जिल्ह्यातल्या प्रेक्षकांना आणि शेतकऱ्यांना कळू द्या। गेल्या 19-20 वर्षापासून आम्ही शांतिवनच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचं काम करतो। मुलांच्या शिक्षणाचं असेल, अनाथ मुलं, वस्तूड कामगारांची मुलं, तमाशा कलावंतांची मुलं, या मुलांना शिक्षण देणं, त्यांचं पालनपोषण करणं आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहीपर्यंत त्यांच्याबरोबर राहणं हे संस्थेचं आजपर्यंतचं काम आहे। 2014च्या दुष्काळानंतर पुन्हा पाणी अभियान हे एक काम आम्ही सुरू केलं, कारण आम्ही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुलं सांभाळत होतो आणि ही मुलं सांभाळत असताना एक विचार मनामध्ये आला की आत्महत्या केल्याच्या नंतर शेतकऱ्यांची मुलं आपण सांभाळतो, परंतु शेतकऱ्यांनी आत्महत्याच करू नयेत म्हणून एखादा प्रोजेक्ट आपल्याला डिझाईन करता येईल का आणि तो राबवता येईल का। तर मग शेतकरी मनोबल नावाचा प्रकल्प आम्ही स्थापन केला आणि त्या प्रकल्पाचं 14 पासून आर्वीमध्ये काम केलं आणि यावर्षी पाणी अभियानच्या माध्यमातून म्हणजे शांतिवनचीच पाणी अभियान ही एक चळवळ आम्ही स्थापन केली। सुरेश राजहंस त्याचा प्रमुख पद त्याच्याकडे सोपवलं आणि ह्या पाणी अभियानाच्या माध्यमातून जी काही आपल्या जिल्ह्यातली जी लोक आहेत ही जेव्हा ऊस तोडणीसाठी जातात त्याचं एक प्रमुख कारण आहे की आपली शेती पावसावर आधारित आहे आणि ती पावसावर आधारित असणारी शेती पिकत नाही, त्यांना व्यवस्थित रोजगार मिळत नाही आणि मग ऊस तोडणीसाठी गेल्याच्या नंतर तिकडे अनेक अपघात होतात, त्यात त्यांचा मृत्यू होतो, मुलांची शिक्षणं होत नाहीत, मुलांना बरोबर घेऊन जावं लागतं, कित्येक मुलांचा मृत्यू होतो, लैंगिक शोषण होतं, आर्थिक शोषण होतं, शारीरिक शोषण होतं, मानसिक शोषण त्यांचं केलं जातं आणि हे सगळं पाहिल्याच्या नंतर मनाला इतकं वाईट वाटतं की अशी परिस्थिती का इथे। आणि मग या सगळ्या प्रश्नावरती जर उत्तर आपल्याला शोधायचं असेल तर पाण्यावरती आपण काम केलं पाहिजे, म्हणून पाणी अभियान यावर्षी आम्ही गतिमान करण्याचा निर्णय घेतला आणि शिरूर तालुक्याबरोबरच गेवराई तालुक्यातलं हे टाकळगव्हाण गाव याचाही त्याच्यामध्ये आम्ही समावेश केला आणि आज या कामाची प्रत्यक्ष आम्ही सुरुवात करतोय। उद्देश एकच आहे की आपल्या हातातला जो कोयता आहे तो कोयता बंद झाला पाहिजे, त्यासाठी इथला शेतकरी हा सुधारला पाहिजे। शेतकरी त्याच्या शेतीमध्ये चांगलं उत्पन्न काढू लागला तर शाश्वत विकास होईल आणि शाश्वत विकास हा आर्थिकतेतूनच समोर गेलेला असतो, आर्थिकतेतूनच पुढे जाऊ शकतो। ग्रामविकासाची काही संकल्पना आहेत, त्या संकल्पनेच्या पलीकडे जाऊन जोपर्यंत त्यांचा आर्थिक विकास होणार नाही तोपर्यंत त्या संकल्पनांना काही अर्थ उरत नाही। तेव्हा त्यांचा आर्थिक विकास होईल तेव्हा सगळ्या गोष्टी त्यांना समजू शकतील, समजता येतील, त्यांच्या मुलांची शिक्षणं होतील, त्यांचं मूळ म्हणजे हे जे स्थलांतर होतं ते स्थलांतर गावातच रोखलं जाईल आणि मग गावात एकदा स्थलांतर रोखलं की सगळ्या गोष्टी आपोआप सुटतील। त्याच्यासाठी महत्त्वाचं आहे पाणी, कारण पाणी हे एकच अनेक प्रश्नावरचं उत्तर आहे। एकच प्रश्न पाणी असला तो अनेक प्रश्न उपस्थित करतो, परंतु पाणी हेच अनेक प्रश्नावरती उत्तर असल्यामुळे हे उत्तर आम्ही शोधण्याचा प्रयत्न करतोय। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे टाकळगव्हाण मधली जी ग्रामस्थ मंडळी आहे ही ग्रामस्थ मंडळी त्या स्वतःचा लोकसहभाग संस्थेबरोबर त्यांनी दिलेला आहे आणि याचं खूप कौतुक वाटतं। हा एकत्रित येऊन सामूहिक शांतिवन फक्त एकटं नाही काम करत, इथे शांतिवन आणि लोकांचा सहभाग आणि शांतिवन हे दोघांनी मिळून जेव्हा हे काम ही मोहीम आपण हातात घेतो तेव्हा त्याचा अगदी लांबचा टप्पा जवळ असल्यासारखा वाटू लागतो आणि मला वाटतं ती एक चांगली सुरुवात असते आणि कुठलीही चांगली सुरुवात ते काम अर्ध पूर्ण झाल्याचंच एक दर्शवित असते।
तसं हे काम आता अर्ध्यापर्यंत पूर्ण झालं आहे आणि येणाऱ्या काळात प्रत्यक्षपणे ते पूर्णपणे कंप्लीट होईल. थँक्यू. काका, ते तुम्ही हे हाती घेतलेलं जे काम आहे ते राजकारण विरहित आहे आणि कुठल्याही राजकारणाच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी तुम्ही याच्यामध्ये समाविष्ट होऊन किंवा त्याच्यामध्ये वादविवाद काही होणार नाहीत याची तुम्ही आता या ठिकाणी चांगली दक्षता घेतलेली आहे. मला असं या ठिकाणी तुम्हाला आवर्जून विचारायचं की तुम्हाला हा इतका मोठा मोब जमा करण्यासाठी काही राजकीय अडीअडचणी आल्या? नाही, राजकारणाला वाईट म्हणत नाही आपण. राजकारण चांगलंच आहे, त्यातूनही अनेक प्रश्न सुटतात. परंतु जे चर्चा वादविवाद होण्यापेक्षा सगळ्यांनी एकत्रित येऊन, कारण मी नेहमी म्हणत असतो की पाणी अभियान, आपल्या बीड जिल्ह्याचा जो प्रश्न आहे पाण्याचा, हा एक लोकचळवळ व्हायला पाहिजे. आणि मग लोकचळवळ म्हटलं की त्यात कुठल्या पक्षाची बंधनं येत नाहीत, कुठल्या धर्माची बंधनं येत नाहीत, कुठल्या जातीची बंधनं तिथं येत नाहीत. आणि मग लोकचळवळ जर करायची असेल तर लोकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. मग तिथं पक्ष, जात, धर्म ह्या सीमा यायला कशाला पाहिजेत, त्या येऊनही द्यायच्या नाही. आणि त्याच्याशिवाय सगळी लोकत्र एकत्रित आणायची. आणि जेव्हा लोकच ही लोकचळवळ करतात तेव्हा कुठलाही विरोधी होत नाही आणि शक्यतो आपल्याला फार काही स्वार्थ त्याच्यामधून नसतो, त्याच्यामुळे विरोध व्हायचं काही कारणही नाही. काका, ज्याप्रमाणे हिवरे बाजार या ठिकाणी कोपररावांचं काम आहे त्या धर्तीवर आज तुम्ही बीड जिल्ह्यामध्ये तुम्ही हे काम हाती घेतलेलं आहे. निश्चितच हिवरे बाजारसारखं गेवराई तालुक्यामध्ये पाण्याची पातळी नक्कीच वाढेल आणि ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांच्या हातातला कोयता सुटेल अशी भावना घेऊन तुम्ही टाकळगाव परिसरामध्ये, शिरसमार्ग परिसरामध्ये शेतकऱ्यांच्या हिताचं काम तुम्ही हाती घेतलेलं आहे. निश्चितच तुम्ही त्यांच्या मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत थोड्या वेळापूर्वी बोललात की भविष्यामध्ये आपण शेतकऱ्यांच्या मुलांचं शाळेमध्ये शैक्षणिक विस्तार करणार आहोत. शैक्षणिक बाबतीमध्ये मी दखल घेणार आहे. तर कुठल्या पद्धतीने तुम्ही दखल घेणार आहात? मुळात म्हणजे हे जे आपलं जे काम आहे, हे काम कुठल्या गावाची वगैरे नक्कल नाही आहे. हे शाश्वत विकासाचं एक शांतिवनचं वेगळं मॉडेल आहे. आणि अनेक मॉडेलचा प्रयोग याच्यामध्ये एकत्रित केलेला आहे की फक्त एका गावाची नक्कल दुसऱ्या गावात करायची असा माझा तो स्वभावही नाही आहे. अनेक ठिकाणी आपण पाहिलेलं आहे, अनेक ठिकाणी पाहतोय आणि सगळं शास्त्रोक्त पद्धतीने जास्तीत जास्त कामं करण्यावरती आपला भर असणार आहे. आणि शाश्वत विकास ज्याला म्हणायचं, आर्थिक सुधारणांचा तो विकास करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट, ग्रामीण भागाचा, बीड जिल्ह्याचा विकास जर करायचा असेल तर 2 गोष्टीवर आपल्याला जास्त लक्ष द्यावं लागणार आहे. एक म्हणजे पाणी, जी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. मी तुम्हाला जसं सांगितलं की अनेक प्रश्नावरचं ते उत्तर आहे. तसंच दुसरी गोष्ट आहे ते शिक्षण अनेक मुलांचं आपल्या होत नाही. स्थलांतरित मुलं होतात, आईवडिलांबरोबर ऊसतोडणीसाठी ते टोळ्यांबरोबर जातात, त्यांचा इथे शाळेला हजेऱ्या लागत नाहीत आणि मग वेगवेगळे गैरप्रकारानं पास होण्याचा प्रयत्न करतात. शिक्षण त्यांना मिळतच नाही. क्वालिटी एज्युकेशन जे म्हणायचं तेही बीड जिल्ह्यात मिळत नाही. आणि मग असं जर एज्युकेशन निर्माण करायचं असेल तर त्या गावातल्या शाळा ह्या चांगल्या पद्धतीने, प्राथमिक शिक्षण देणाऱ्या शाळा चांगल्या पद्धतीने झाल्या पाहिजेत. आणि म्हणून त्यांचं आमचं एक शांतिवनचं शिक्षणाचं एक मॉडेल आहे, ते मॉडेलसुद्धा आम्ही इथे राबवू. आणि त्या पद्धतीने ही शाळा जी आहे 4थी पर्यंतची, ती शाळा अधिक चांगली करण्याचा आम्ही प्रयत्न करू. त्यासाठी म्हणजे दोन्हीही मार्गाने विकास केला पाहिजे. मला असं वाटतं की शिक्षणातूनही विकास साधला पाहिजे आणि आपण जे मूळ आपलं जे आहे शेती, पाणी, यातूनही विकास साधला पाहिजे. असं दोन्ही प्रकारचे प्रयत्न आपण करणार आहोत. निश्चितच या ठिकाणी जलक्रांतीचे सन्माननीय अध्यक्ष या ठिकाणी आहेत. काका, कसं तुम्हाला हे सर्व शेतकरी एकत्र करण्यासाठी कसं तुम्ही या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये तुम्ही हे सर्व शेतकरी एकत्र केले, थोडक्यात सांगा. आम्ही असं ठरवलं की शांतिवनचे अध्यक्ष काका आणि आमचे जे बाहेरगावी मुलं शिकत आहेत, 4 मुलं आहेत ती, अमर फरतारे, भरत ढगी, नारायण ढगी आणि ज्ञानेश्वर साठे, या मुलांनी ज्यावेळेस आमच्या गावामध्ये बैठक घेऊन जलक्रांतीचा कार्यक्रम राबवायचं ठरवलं, त्यावेळेस त्यांनी एक बैठक घेऊन आम्ही दुसऱ्या बैठकीला काकांच्या गावी गेलो. काकांनी आम्हाला असंच मार्गदर्शन केलं की तुम्ही सगळे गाव एकत्रित या, तुम्ही डिझेलसाठी पैसा जमा करा, मी तुम्हाला मशीन देईन, मशीन दिल्यानंतर तुमच्या कामाची सुरुवात चांगल्या प्रकारे करू. आम्ही काकाच्या मार्गदर्शनाखाली आत्तापर्यंत आहोत आणि याच्या पुढेही राहणार. भविष्यामध्ये नक्कीच या ठिकाणी जलक्रांतीचा उद्धार होणार आहे आणि काकाच्या माध्यमाने आपला परिसर हिरवागार, सुजलाम सुफलाम होऊ शकतो. भविष्यामध्ये तुम्हाला आणखीन शेतीविषयी, शेतकऱ्याविषयी ज्या पद्धतीने तुम्हाला हा विकास या ठिकाणी राबवायचा आहे आणि भविष्यामध्ये या ग्रामीण भागातले शेतकरी तुम्हाला एकत्र जोडायचे आहेत,
आणि ज्या पद्धतीने तुम्ही हे पाऊल उचललेलं आहे तो लोकवर्गणीसाठी तुम्ही कशा पद्धतीने प्रयत्न केले? आम्ही लोकवर्गणीसाठी असे प्रयत्न केले, जे काय बाहेरगावी विद्यार्थी राहतात आणि जे गावामध्ये काही सुशिक्षित लोक आहेत यांच्याकडून प्रत्येकी 11,000 अशी वर्गणी सुरू केली, पण कुणालाही न बर्डन करता स्वइच्छेने. आणि हे वर्गणी केल्यानंतर पुन्हा आम्ही काकासंग एक बैठक घेतली. काका आमची इथपर्यंत वर्गणी तयार झाली तर काका म्हणाले बाबा आता ठीक आहे, आपण एवढ्यापर्यंत आपलं काम होईल आणि दुसऱ्या टप्प्यात आपण काम सुरू करू. त्यापर्यंत 26 तारीख हे कार्यक्रमाची ठरवली. धन्यवाद. या ठिकाणी सुरेश रावजी राजहंस या ठिकाणी आपल्याला पाणी फाउंडेशनचे पाणी अभियानचे सुरेश राजहंसजी या ठिकाणी उपलब्ध आहेत. मी सुरेश जी यांना एक प्रश्न विचारील की ग्रामीण भागामध्ये पाणी फाउंडेशनविषयी पाणी अभियानविषयी तुम्ही सर्वसामान्य जनतेला आणि शेतकऱ्यांना कसे महत्त्व आणि कशा पद्धतीने तुम्ही शेतकऱ्यांना महत्त्व पटवून देतात थोडक्यात सांगा. मुख्यतः पाणी अभियान जो विषय आहे तो शांतीवनच्या प्रेरणेने सुरू झालेला. जेव्हा शेतकरी मनोबल प्रकल्पाच्या माध्यमातून आर्वीमध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या पायावर उभा करण्याचं आणि त्यांना स्वयंपूर्ण करण्याचं अभियान यशस्वी झालं, त्यानंतर आम्ही असं ठरवलं की पाणी अभियानच्या माध्यमातून तालुकाभरात कामं करायची. आणि त्या तालुकाभरात काम करत असताना यावर्षी आम्ही 20 गावांची निवड या पाणी अभियान साठी केलेली आहे. आणि ही निवड करताना अगोदर तालुक्याचा क्रायटेरिया होता, परंतु आता टाकळगव्हाण जे की शिरूर आणि गेवराईच्या सरहद्दीवर आहे ते गाव पण या कामासाठी उत्सुक झालेलं आहे. तर आम्ही प्रत्येक गावात जाऊन प्रेरणा सभा घेतो आणि त्या प्रेरणा सभेच्या माध्यमातून गावाला एकत्र करून कॉन्ट्रीब्युशन करून गावचं कॉन्ट्रीब्युशन घेऊन त्या ठिकाणी गावाला एकत्र करून त्या प्रेरणा सभेमध्ये आम्ही पण आमचं व्यक्तिगत कॉन्ट्रीब्युशन टाकतो. जसं की टाकळगव्हाणच्या प्रेरणा सभेमध्ये काकांनी आम्ही 50,000 रुपये कॉन्ट्रीब्युशन देण्याचं कबूल केलेलं आहे. डिझेलसाठी मशीन तर आपण देतोच आहेत, परंतु व्यक्तिगत कॉन्ट्रीब्युशन पण टाकतोय आणि मशीन देऊन हे पाणी अभियानचं काम या ठिकाणी जलद गतीने सुरू होतं आहे. आणि सगळ्यात अगोदर 26 जानेवारीला आमचा प्रारंभ झाला आणि पहिलं काम टाकळगावांमध्ये आज सुरू होतं आहे. यानंतर शिरूर तालुक्यातल्या 20 गावांची कामं टप्प्याटप्प्याने सुरू होत आहे. या पाणी अभियानामध्ये किंवा पाणी अडवा पाणी जिरवा या अभियानामध्ये तरुणांचा कितपत सहभाग आहे याच्यामध्ये? मला असं वाटतं की हे सगळं अभियान जे आहे ते फक्त तरुणांच्या म्हणजे ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आणि तरुणांच्या सहभागाने यशस्वी होतं आहे. कारण आज टाकळगावांमधली परिस्थिती जर बघितली तर इथं 80% तरुणांचा सहभाग हा सळसळत आहे आणि त्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्यक्तिगत सहभाग नोंदवलेला आहे. त्यामुळे हे अभियान यशस्वी होतं आहे. तरुणांचा खूप मोठा सहभाग आहे. तर या ठिकाणी मी डॉक्टर रमाकांतजी यांच्याशी थोडक्यात आपण चर्चा करूया की ह्या जो ग्रामीण भागातला जो पाणी फाउंडेशन पाणी आडवा पाणी जिरवा आणि पाण्याचं महत्त्व शेतकऱ्यांना पटवून देण्यासाठी तुम्ही तुमच्या पद्धतीनं कशा पद्धतीने या ठिकाणी हे लोक एकत्रित करण्याचा प्रयत्न करत आहे? सगळ्यात सुरुवातीला टाकळगावांचा एक नागरिक या नात्यानं गेल्या 10 ते 15 वर्षापासूनची टाकळगावांची पाण्याची परिस्थिती ही अत्यंत बिकट आहे. हे गाव इरिगेशनच्या बाबतीत जवळजवळ सगळीकडूनच सुटलेलं आहे. आम्ही बऱ्याच दिवसापासून विचारत होतो की लोकांमध्ये समृद्धी आणण्यासाठी काय करता येईल, कशा पद्धतीने काही प्रश्न सोडवता येतील. हे करता करताच आमचे बाहेर शिक्षणासाठी असणारे तरुण आणि आम्ही एकत्र विचार करत असताना ह्या निर्णयापर्यंत आलो की आपण जर आपल्या गावची जी नदी आहे हिचं खोलीकरण केलं, काही बंधारे बांधले आणि गावातले जे पाण्याचे सोर्सेस आहेत ते सगळे सोर्सेस बंदिस्त करून जे पाणी इथं उपलब्ध आहे हे पाणी याच परिसरात जिरवण्याचा प्रयत्न केला तर काही अंशी आपण आपल्या गावाला संकटातून बाहेर काढू शकू. असा एक निर्धार मागच्या 15 ऑगस्टला आम्ही सगळ्यांनी ग्रामसभेमध्ये केला. गावकऱ्यांसमोर परिस्थिती मांडली. गावकऱ्यांनी आम्हाला एवढा भरभरून प्रतिसाद दिला जे की ज्याच्यामध्ये तरुण असोत, वृद्ध असोत, महिला असोत, ह्या सगळ्यांनी आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. त्यानंतर आम्ही दीपक काकांना शांतीवन प्रतिष्ठानला कॉन्टॅक्ट केलं आणि त्याच्यानंतर त्यांचंही सहकार्य आम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त मिळालं आणि अशा प्रकारे जलक्रांतीची सुरुवात झाली. लोक सोबत होतेच, पण जसा जसा हा कार्यक्रम पुढं जात राहिला तर तसं गावातले सगळे जे सुशिक्षित तरुण बाहेर नोकऱ्यासाठी होते किंवा जे गावात उपलब्ध होते ह्या लोकांनी आपापलं योगदान वाढवलं आणि आज अशी परिस्थिती आम्हाला दिसते की आर्थिक
गोष्ट असो किंवा काम करण्याची गरज असो, ह्या दोन्ही गरजेमधनं जलक्रांती हे अत्यंत वेगाने पुढे जाईल आणि यशस्वी होईल. धन्यवाद. निश्चितच या ठिकाणी टाकळगावचे सरपंच या ठिकाणी आलेले आहेत. सरपंच म्हटलं की गावचा महत्त्वाचा दुवा आला आणि सरपंचाच्या सहकार्याशिवाय गाव एकत्र येत नाही आणि तीच जादू या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये झालेली दिसत आहे. महिलासहित सर्व पुरुष मंडळी, शेतकरी मंडळी या ठिकाणी एकत्र करण्याचं काम या सरपंच महोदयांनी केलेलं आहे. सरपंच साहेब, या ठिकाणी आपण या सर्व शेतकऱ्याच्या माध्यमातून किंवा महिलांच्या माध्यमातून आज जे काकाने हा प्लॅन या ठिकाणी राबवलेला आहे, तो प्लॅन किती दिवसामध्ये आणि कशा पद्धतीने तुम्ही पूर्ण करणार आहात हे थोडक्यात सांगा. शो प्लॅन आमचे डॉक्टर आणि गावचे सहकारी आणि महिला मंडळ ह्यांनी सगळ्यांनी मिळून एक विचारात घेऊन सगळ्यांनी लोकवर्गणी जमा करून इथं कुठला मतभेद न कर. तालुक्यातल्या इतर सरपंचाला तुम्ही काय सांगू शकता, कशा पद्धतीने काम करा म्हणून तुम्ही काय सांगणार आहे तालुक्यातल्या इतर सरपंचांना? त्यांनी सगळे गाव एकत्रित करावं, सगळ्या गावाला एकत्रित आणण्याचा प्रयत्न करावा आणि ह्या कामाला पाठपुरावा करावा. राजकारणापेक्षा समाजकारण करण्याचं तुम्ही सरपंचांना आवाहन कराल का? हा, राजकारणापेक्षा हे काम सगळ्यात चांगलं आहे. समाजकारण केलं तर नक्कीच गावचा फायदा होतो. या ठिकाणी महिलाही खूप अतिशय जास्त प्रमाणात जमलेल्या आहेत. मी या ठिकाणी या जमलेल्या महिलांपैकी त्यांना मी एक प्रश्न विचारणार आहे की या ठिकाणी आज आपल्या परिसरामध्ये पाणी साचणार आहे, पाणी भविष्यामध्ये पाण्याचा प्रश्न सुटणार आहे, तर तुम्ही या ठिकाणी या बैठकीला आलेला आहात, सर्व गाव एकत्र आलेलं आहे. या ग्रामीण भागामध्ये या शेतामध्ये तुम्ही आज बैठक बोलवलेली आहे. या बैठकीमध्ये तुम्ही महिला घेऊन आलात. हा जो कार्यक्रम आहे तो तुम्हाला कसा वाटतो आणि हे आनंद वाटतो. तर आता भविष्यामध्ये तुमच्या शेताला आणि तुमच्या विहिरीला, बोरला पाण्याची लेवल वाढणार आहे, तर कशा तुम्हाला काय वाटतं नेमकं? आता आनंद वाटतो आम्हाला. आम्ही ते जलक्रांती गावाला गेलतो, असं त्या सरपंचाने आम्हाला भाषण 2 तास सांगितलं. ते म्हणले एक एक पाण्याचा थेंब इतका महत्वाचा आहे, तुम्ही पाणी अडवा, पाणी जिरवा. तर पाण्याची तुम्ही पाण्याचा प्रश्न आधी करा आणि नंतर तुम्ही मोरलं. भविष्यामध्ये पाण्याची किंमत आपल्याला नक्कीच कळायला वाटतं. आणि आता तुम्ही पाणी अडवण्यासाठी किंवा पाणी आपल्याला शेतीला पाणी उपलब्ध होण्यासाठी तुम्ही सर्व गावकरी, सर्व महिला या एकत्र आलात. नक्कीच तुम्हाला पाण्याचा मोबदला मिळणार आहे. आता मला एक प्रश्न विचारायचा की जर आपण एखादं सप्ताह घालायचं म्हटलं, दिंडीला जायचं म्हटलं तर वर्गणी करतो, तर तुम्ही कशा पद्धतीने ह्या कामासाठी वर्गणी केली ना? समजा महिलांनी पुरुष महिला आमच्या साऱ्या महिलांनी 500-500 रुपये करून समजे प्रत्येक घरी गेलो तर आम्ही समध्या महिला आमच्या महिलाला भेटलो. प्रत्येक मानकापूर, आमचे हे टाकळगवन, काशीद वस्ती, चौखड आम्ही हिंडलो आणि समध्याच्या याने गेलो. आम्हाला समध्याने सहकार्य केलं. साऱ्या महिला आणि पुरुष मंडळ आम्ही एकत्र आलो. जे आतापर्यंत सरकारने केलं नाही ते आज या फाउंडेशनने केलं, हे फार महत्वाचं वाटतं तुम्हाला? लय महत्वाचा आनंद आहे. सरपंच झाले, आमचं गाव सुधारलं. आम्हाला नगद नारायणाची कृपा. धन्यवाद. या ठिकाणी नक्कीच सर्वांच्या चेहऱ्यावर अगदी आनंद या ठिकाणी दिसतोय आणि भविष्यामध्ये त्यांचे हे हाती घेतलेलं काम यशस्वी हो. नक्कीच या ठिकाणी या जमलेल्या सर्व शेतकरी बांधवांना आम्ही शुभेच्छा देऊ. कॅमेरामन अविनाश तांदळेसह चंद्रकांत हक्कदार, बीड.